तर हे बघा साबुदाण्याची खिचडी तसा गेल्याच ती पण एकदम मऊसूत आणि एकदम मोकळी. शेंगदाण्याचं कुठे ना एकदम दाण्याला लागन, दाना मोजून काढताना अशी बनन. मी आहे ना इथं आहे ना साबुदाणा घेतलेला 1 वाटी, त्याला आहे ना धुवून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ठेवायचं आहे आणि 3-4 घंट्यासाठी त्याला भिजू घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. तर भाजल्याबरोबरच लगेच शेंगदाणे नाही घ्यायचे, गरम थंड करून घ्यायचे त्याला आणि मग त्याचा ना असा कूट करून घ्यायचा. तो काढून घ्यायचा, मीठ मिरचीचा असा कूट करून घ्यायचा आणि कढईमध्ये ना तूप नाही तर तेल टाकायचं आणि आहे ना बटाटा टाकायचं. जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं बटाटा टाकून घ्यायचं आणि त्याला आहे ना असं चांगलं परतून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि त्याला शिजून घ्यायचं. थोडंसं शिजलं का लगेच त्याच्यामध्ये ना साबुदाणा टाकून द्यायचा आणि हिरवी मिरची कुटलेली ना ती टाकून आहे ना त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकायचा आणि आहे ना त्याला चांगलं असं मिक्स करून आहे ना 5-10 मिनटं आहे ना मीडियम गॅसवर आहे ना असं फक्त परतत राहायचं. बघा कशी मोकळी आणि मऊसूत झाली आहे. तुम्ही एकदा अशी नक्की करा.